अधिक मासमुळे आता थेट पुढच्या वर्षीच लग्नगाठ। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। जर तुम्ही यंदा लग्नाच्या तयारीत असाल किंवा तुमच्या घरी लग्नाची बोलणी सुरू असतील तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। यंदाच्या कॅलेंडरमध्ये आलेल्या अधिक मासमुळे लग्नाचे शुभ मुहूर्त लांबणीवर पडले आहेत। आता थेट पुढच्या वर्षीच तुमच्या घरात सनई चौघडे वाजणार आहेत। पण नक्की किती काळ ही प्रतीक्षा करावी लागेल, चला सांगते। हिंदू धर्मामध्ये लग्न समारंभासाठी मुहूर्त पाहिला जातो आणि शुभ मुहूर्ताच्या तारखेनंतरच लग्न हे निश्चित ठरवलं जातं। सध्या मे महिन्यामध्ये लग्नाचा सीझन हा जोरात सुरू असताना अधिक महिन्याची एंट्री होणार आहे। त्यामुळे 17 मे पासून पुढील 8 महिने शुभ मुहूर्ताच्या तारखाच नसल्याची माहिती समोर आली आहे। शुभ मुहूर्त उपलब्ध नसल्याने ज्यांच्या घरात लग्नाची बोलणी सुरू आहेत अशा लग्नाळूंची मात्र आता अडचण होणार आहे। यंदा 17 मे ते 15 जून या काळामध्ये अधिक मास आहे। हिंदू धर्मशास्त्रानुसार या काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही। त्यानंतर लगेच जुलैपासून गुरु आणि शुक्र ग्रहांचा अस्त होणार असून चातुर्मासाची सुरुवात होईल। या काळात मंगल कार्य ही वर्ज्य मानली जातात। तसेच ऑक्टोबर पासून सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन होत असल्याने त्याचाही परिणाम विवाह मुहूर्तावर होणार आहे। यामुळे विवाहासाठी मुहूर्ताचा मोठा तुटवडा भासणार आहे। त्यामुळे विवाह इच्छुकांचा कोंडमारा होणार आहे। मुहूर्ताच्या टंचाईमुळे सध्या मंगल कार्यालय, बँड पथक, केटरिंग आणि फोटोग्राफर्सकडे बुकिंगचा महापूर आलाय। कारण आता विवाहासाठी इच्छुक असणाऱ्यांना 17 मेच्या आधीच लग्न उरकावी लागणार आहेत। एकाच दिवशी अनेक लग्न सोहळे असल्याने सेवा पुरवठादारांवर मोठा ताण येतोय। ग्रामीण भागात तर आचारी आणि इतर व्यवस्था मिळणं कठीण झालं असून ऐनवेळी मागणी वाढल्याने दर देखील वाढले आहेत। आता एकाच दिवशी अनेक लग्न असल्याने नातेवाईकांना सुद्धा कोणाच्या लग्नाला जायचं असा प्रश्न निर्माण होणार आहे। धोंड्याच्या महिन्यामुळे मुहूर्तावर लग्न करणाऱ्यांना मात्र 6 ते 7 महिने वाट पाहावी लागेल। या विवाह सोहळ्यांमुळे लाखो रुपयांची उलाढाल ही प्रत्येक क्षेत्रामध्ये होत असते। मात्र या धोंड्याच्या महिन्यामुळे मुहूर्त नसल्याने मंगल कार्यालय, बँड, डीजे, आचारी, मंडप, किराणा दुकानदार यांसारख्या व्यवसायावर परिणाम होणार आहे। तब्बल 8 महिने लग्नाचा मुहूर्त नसल्याने या मंडळींना मोठ्या प्रमाणात संकटाशी सामना करावा लागणार असल्याचं चित्र हे सध्या दिसू लागलं आहे। तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।